लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शुक्रवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। मोठ्या घोषणा या जाहीरनाम्यातून करण्यात आल्या आहेत। 5 न्याय आणि 25 हमी देऊन फोकस करण्यात आला आहे। काँग्रेस जाहीरनाम्याला न्यायपत्र नाव दिलं आहे। काँग्रेसकडून निरुपम यांच्या घरासमोर फलकबाजी ही करण्यात आली आहे। लोखंडवालातील निरुपम यांच्या घरासमोर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले। शिवभाटाचे नेते संजय राऊत सांगली दौऱ्यावर आहेत। लोकसभा उमेदवार चंद्रहार पाटलांचा प्रचार संजय राऊत करणार आहेत। जिल्ह्यातील 6 मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत। दोन महिन्यात आपली सत्ता येणार आणि त्यानंतर नारायण राणे तिहार जेलमध्ये जातील असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी गेलेल्या संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे। शिवसेनेत आलो नाही, उमेदवारी संदर्भात आपली कोणाशी चर्चा झाली नाही, नागपूरमध्ये राजू पारवेंसाठी आलो आहे असं वक्तव्य अभिनेता गोविंदा यांनी केलंय। शरद पवार यांच्या भेटीसाठी रोहित पवार मोदी बागेत गेले होते। रोहित पवार आणि शरद पवार यांच्यात बारामती लोकसभेबाबत बैठक झाली। रोहित पवार यांच्यावर बारामती लोकसभा प्रचाराची जबाबदारी आहे। रोहित पवार यांनी यापूर्वी केलेल्या दौऱ्याचा तपशील शरद पवार यांनी दिला आहे। पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्याचं कार्यालय फोडलं। रामटेकडी भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता। संतप्त स्थानिकांनी पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा आरोप केला होता। 10 दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्याचं कार्यालय फोडलंय। ज्योती मेटे यांना वंचितकडून बीड लोकसभा उमेदवारीची ऑफर देण्यात आली। राष्ट्रवाकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर ज्योती मेटे नाराज असल्याचं बोललं जात आहे। ज्योती मेटे यांनी बीड लोकसभा निवडणूक वंचितकडून लढावी अशी ऑफर देण्यात आली आहे। ज्योती मेटे यांनी यापूर्वी शरद पवारांची मुंबई आणि पुणे येथे भेट घेतली होती। बीड लोकसभा शरद पवार पक्षाकडून लढवण्यासाठी त्या आग्रही होत्या। सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय। टेंभी नाक्यावरची लोक दिल्लीत मुजरा करतात असं म्हणत एकनाथ शिंदेवर हल्लाबोल करण्यात आलाय। पुण्यात मवियाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडी कामाला लागले आहे। शिवभाटाचे कार्यकर्ते या प्रचारामध्ये सहभागी होणार आहेत। गुरुवारी पुण्यामध्ये मवियाची बैठक ही झाली। या बैठकीमध्ये रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराचं नियोजन हे करण्यात आलंय। बाळामामा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच म्हात्रेंच्या गोदामांवर MMRDA कडून कारवाईचा बडगा उगारण्यात येण्याची शक्यता आहे। भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रपकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली। म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। त्यांच्या गोदामांवर आता MMRDA कडून कारवाई करण्याचा घाट घालण्याची सुरुवात झाली आहे। पुणे लोकसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा आहेत। सकाळपासून या दौऱ्याला सुरुवात झाली। भोर तालुक्यातील विविध गावांना त्या भेटी साधत आहेत। सुनेत्रा पवार यांच्याकडून बारामती लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचार होत आहे। बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले। शिवसेना म्हणून संपर्क प्रमुखांना आता शिवसेनेच्या बैठका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या। शिवसेनेची मोठी मदत महायुतीच्या उमेदवाराला होण्यासाठी मुख्यमंत्र्यांची आता ही पावलं उचलण्यात येत आहेत। आजपासून बारामती लोकसभेच्या शिवसेनेच्या बैठका होणार आहे। बैठका घेऊन महायुतीचं संघटन मजबूत करण्याच्या सूचना यावेळी देण्यात येतील।
अजित पवारांच्या घड्याळात 4:20 झाले आहेत. हे आपण 420 असं म्हणू शकतो. रोहित पवारांनी अजित पवारांवर पुन्हा एकदा पातळी सोडून टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियाची बैठक ही बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी आमदार रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार होती. तसेच या बैठकीसाठी येणाऱ्या सर्व मवियाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन ते करणार होते. मात्र अचानकपणे काही कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. सत्ता असताना वीज दरवाढीचा प्रश्न का सोडवला नाही असा सवाल प्रफुल्ल पटेल यांनी विचारलाय. सुप्रिया सुळेंना त्यांनी हा सवाल केला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीने बैठक बोलावली आहे. बैठकीमध्ये शिरूर लोकसभेच्या प्रचारासंदर्भात नियोजन केलं जाणार आहे. मंगलदास बांदल हे शिरूरचे उमेदवार आहेत. वंचितचे कार्यकर्ते आता शिरूरमध्ये कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी आणि वंचित अशी तिरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळेल.